छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा. मुंबईच्या मालाड पूर्व भागातील धक्कादायक प्रकार. मनसेच्या दणक्यानंतर माफी मागत झेंडा काढला. खासदार ओमराजे निंबाळकर वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये 20 जूनच्या कोर्ट निकालानंतर पुढील भूमिका घेणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय पक्ष बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. 2022च्या ऐतिहासिक बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. 6 खासदार शिवसेनेच्या गळाला. 2 दिवस अधिकृत घोषणा नाहीच, सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगरमुळे धास्तावलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज नवी दिल्लीमध्ये संसदीय पक्षाची बैठक. 6 पैकी 2 खासदार फुटले नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास. आजच्या बैठकीनंतर पुढचं चित्र स्पष्ट होणार. 50 खोके एकदम ओकेच्या आरोपांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुनरुच्चार. खासदारांसोबत 50 कोटींची डील झाल्याचा संजय राऊतांचा आरोप. तर फुटीर खासदारांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्यानं राऊतांवर टीकेचा भडीमार. टीएमसी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर ऑपरेशन सपाची चर्चा. उत्तर प्रदेशामध्ये सपामध्ये फूट पडण्याची शक्यता. मंत्री ओमप्रकाश राजभर यांचा खळबळजनक दावा. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात. 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध. महाराष्ट्रामध्ये मान्सूनची आगेकूच रखडली. मुंबईमध्ये 25 जूनला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता. 3 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती. पावसानं दडी मारल्यानं राज्यामध्ये तीव्र पाणी संकट. नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार. नवी मुंबईमध्ये स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर बंद. धरणांनी तळ गाठला. बळीराजाच्या नजरा आभाळाकडे. भिवंडीमध्ये स्फोटकांचा मोठा साठा आढळल्यानं खळबळ. ठाणे क्राईम ब्रांचकडून 306 जिलेटिन कांड्या, 110 डेटोनेटर जप्त. पोलिसांकडून 7 जणांवर गुन्हा दाखल. 16 महिन्यानंतर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. द्विपक्षीय चर्चेमध्ये युद्धासह अनेक मुद्द्यांवर चर्चा. मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर मांडला भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा. पश्चिम आशियातील व्यापाराबाबतही चर्चा.